श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। शान्तं योगीन्द्रवर्यं द्विजकुलतिलकं श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं दत्तात्रेयं स्मरन्तं जनहितनिरतं सच्चिदानन्दमग्नं सिद्धं रेवा तटस्थं निजपररहितं नित्यमत्तावधूतं संतं नारेश्वरस्थं मथितकलिमलं पाण्डुरङ्गं नमामि। जितेन्द्रियगणाग्रणिरभितपरे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावने त्रितनयोऽवतीर्णस्वयं करात्तसुकमण्डलुः कुमतखण्डने दण्डभृत्पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। श्री नारायण स्वामी महाराजांचं चरित्राचं अवगाहन करत असताना राजापूरच्या गंगेच्या त्या कुंडांमध्ये जी 14 कुंड आहेत, त्या कुंड प्रत्यक्ष गंगामाई प्रगट झाली, गंगा अदृश्य झाली, म्हणजे गंगा आता गेली अशी वार्ता झाली होती। पण नारायण स्वामींसाठी गंगा प्रगट झाली आणि भगवतीच्या ठिकाणी स्नान दानादी पुण्यकर्म करून तिथं आपला अन्निकादी सर्व कारभार पूर्ण करून पुन्हा आपल्या शिष्यांसह वर्तमान नारायण स्वामींची स्वारी करवीर प्रांतामध्ये येऊन पोहोचली। भगवतीला आणि दत्तप्रभूंना सर्व घडलेला घटनाक्रम दिनक निवेदन करून झाला आणि एक दिवशी सकाळची वेळ, पहाटे पंचगंगेत स्नान करून येऊन आपल्या नित्याचा अन्निक पूर्ण केल्यानंतर भगवतीच्या पुढ्यामध्ये नारायण स्वामी उभे आहेत आणि आई भगवतीला प्रार्थना करतायत, भगवती तुला शब्द दिला होता त्याप्रमाणे वचन परिपालन केलं, तूच तुझ्या कृपेनं या लेकराकडनं गायन सेवा भजन सेवा करून घेतलीस। आता मला मूळ ठिकाणी दत्त चरणाशी, कारण महाराजांनी निघताना सांगितलं होतं जा आई भगवतीच्या पुढे भजन सेवा करायची, अवश्य जा, आम्ही पण तिथे सेवा श्रवण करायला तुमचे भजन सेवा ऐकायला येऊ, पण पुन्हा लवकरात लवकर वाडीला या, असा आपण एक संदर्भ मागे ऐकला असेल, आपल्या लक्षात असेल। ती तळमळती ओढ आता निर्माण झाली। महाराज आईसाहेबांना प्रार्थना करतायत, भगवती आता तू आम्हाला आज्ञा दे की आम्हाला आता लवकरात लवकर पुन्हा एकदा नरसोबावाडीला जाण्याची इच्छा आहे, श्री चरणाची आता जाण्याची इच्छा आहे, दत्तप्रभूंच्या सेवेसाठी आता पुन्हा जाऊन रुजू व्हावं अशी इच्छा आहे। भगवतीनं पण आज्ञा दिली। महाराज नृसिंहवाडीला आले। महाराजांचं जे मुक्काम होता तो नृसिंहवाडीला मठामध्ये स्वामी महाराज अंतर्मुख वृत्ती झालेली, श्री गुरु ध्यान तत्पर तदानंद निमग्न असे अवस्थेमध्ये राहणारे, कोणाशी एक नाही दोन नाही, बाह्य जगाशी संपर्कच सगळा बंद करून टाकला। पण भक्ताची परीक्षा देव कशी घेतो आणि तो भक्त देवांच्या परीक्षेला कसा खरा उभा राहतो, काय सुंदर चरित्र आहे पहा। एक दिवशी चमत्कार असा घडला, सद्गुरूंची खरी कृपा झाली की मान अपमान प्रतिष्ठा याच्यामध्ये शिष्य अडकत नाही, उपाध्यांच्या मध्ये अडकत नाही। एक सुंदर कथानक नारायण स्वामींच्या चरित्रामध्ये आलं। एक परगावचा दशग्रंथी ब्राह्मण तो अचानक वाडीला येऊन पोहोचला। का? त्याला गलत कुष्ठ झालं होतं, महारोगी असा तो ब्राह्मण तिथं आलेला। त्याला काही केल्या सुचेना की आता काय होईल। एक दिवशी रात्री दत्तप्रभूंनी स्वप्नात येऊन त्या ब्राह्मणाला सांगितलं, श्री नारायण स्वामी नावाचे इथे महान यती राहतात, ते पहाटेच्या वेळेला नदीत कृष्णामाईत स्नानाला येतात, तेव्हा त्यांच्या अंगावरचं जर पाणी तुमच्या अंगावरती आलं तर तुमचं हे गलत कुष्ठ निघून जाईल। दत्तप्रभूंनी आपल्या भक्ताची कीर्ती वाढवण्यासाठी या एका ब्राह्मणाच्या स्वप्नात येऊन हा दृष्टांत दिला। दुसरा दिवस उजाडता क्षणी त्यानं ओळखी पाळखीच्या आता झालेल्या वाडीतल्या पुजारी मंडळींना ग्रामस्थ मंडळींना विचारायला सुरुवात केली, हे नारायण स्वामी यती कोण आहेत? कारण दत्तप्रभूंची आज्ञा होती। लोकांच्याकडनं सांगण्यात आलं की ते आपल्या मठात बंदिस्त असतात, कुटीमध्ये आत असतात, परंतु पहाटेच्या वेळेला स्नानाच्या वेळेला ते तिथे जातात। यानं मनातल्या मनात विचार केला, मला पहाटेच्याच वेळेला जायचंय, त्यांच्या तर अंगावरचं पाणी घ्या अशी आज्ञा आहे दत्तप्रभूंची। तो रात्रीपासूनच कृष्णामाईच्या पात्रापाशी वाट पाहत उभा राहिला होता।
ब्राह्ममुहूर्ताला नारायण स्वामी स्नानासाठी पात्रात नदीत आत उतरलेत पायऱ्यांवरती आणि तो तिथे स्नानाला ठराविक अंतरापाशी उभा आहे. आपल्या व्यतिरिक्त कोणी उभं आहे म्हणल्यानंतर नारायण स्वामींचा आणि त्याचा संवाद सुरू झाला. नारायण स्वामी महाराजांनी विचारलं, तुम्ही इथे कसे आत्ता पहाटेच्या वेळेस स्नानाला? त्याने आपल्या मनातलं जे होतं ते सांगितलं. मला दत्तप्रभूंचा, नृसिंह सरस्वती स्वामींचा दृष्टांत झाला. मला असा असा रोग आहे, महारोग आहे, गलतकुष्ठ आहे. माझा हा रोग जावा, आपल्या अंगावरचं पाणी माझ्या अंगावर आलं तर बरं होईल असं महाराज म्हणतायत. हे संभाषण ऐकल्यानंतर एखाद्याला खरं तर आनंद झाला असता, पण नारायण स्वामी आहेत ते, त्यांना तसं नाही वाटलं. ते काय म्हणाले, तुम्हाला दत्तप्रभूंनी सांगितलंय का असं? ठीक आहे म्हणाले, काही काळजी करू नका, तुमचा हा रोग जाईल, पण आत्ता जी नेसती वस्त्र आहेत ती कृष्णेच्या पात्रात अर्पण करा, एक बुडी मारा, स्नान करा भगवती कृष्णामाईच्या कृपेनी आणि दत्त महाराजांच्या कृपेनी तुमचं हे बरं होणार, माझ्या कृपेनी नव्हे. त्या ब्राह्मणानं त्या पद्धतीचा तो व्यवहार केला. त्याचं गलतकुष्ठ बरं झालं आणि त्याला सांगितलं महाराजांनी, वस्त्र नवीन नेसायचं आणि हे गाव सोडूनच निघून जायचं. हा चमत्कार कोणाला कळता कामा नये झालेला. आणि तो ब्राह्मण पहाटे निघून गेला. पण महाराज दंड नमस्कार करायला महाराजांच्या पाशी आले आणि म्हणाले, आता मी या गावात राहू नये अशी तुमची इच्छा आहे का? या नको नको त्या उपाध्या आमच्या मागे आपण कशासाठी लावता? तेव्हा दत्तप्रभूंचा आणि त्यांचा झालेला लढिवाळ एक संवाद अतिशय चरित्रात आपण वाचू शकता. फारच सुंदर असं हे चरित्राख्यान. कुठल्याही पद्धतीच्या उपाधीमध्ये न अडकणारा असा हा महात्मा वाडीमध्ये राहत असताना वेगवेगळ्या चमत्कारिक घटना घडल्या. बघा, प्रतिष्ठा सुद्धा विष्ठा समान वाटू लागली. आता मान नको, प्रतिष्ठा नको, काही नको, मला फक्त ठेवणार असेल तर तुमच्या चरणाशी ठेवा, बाकी काहीही देऊ नका, ही मागणं दत्तप्रभूंपाशी केलं. पण दत्तप्रभूंना आपल्या भक्ताची कीर्ती वाढावी. देवांना आपल्या भक्ताची कीर्ती फार प्रिय असते बरं का. आपल्यापेक्षा आपल्या भक्ताचा लाड करणं हे देवाला फार आवडत असतं. अशाच काही घटना नारायण स्वामींच्या आयुष्यात देवांनी वरचेवर घडवल्या. काय घडवल्या आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज या गलतकुष्ठ ब्राह्मणाचं रोग निवारण नारायण स्वामींच्या कृपेने झालं. त्या दिव्य चरित्राचं आजच्या दिवशी स्मरण करू. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करू. नारायण स्वामींच्या चरणी प्रार्थना करू. श्रीमन्नारायण स्वामीन दयाब्धे तारक पददायीन. अत्रिपुत्र दत्तात्रेयांचं नाव घेऊन आज इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.